भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सचिव शिल्पा सोनाने, ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतराव पुलाडिया, ठाणे विभागाचे संपादक मिलिंद बल्ला यांची उपस्थिती लाभली। तर कार्यक्रमाच्या प्रसंगी काँग्रेसचे हरेश्वर कोळी, मनोज कुमार पांडे, विनीत मोरे, ठाणे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शुभम सोनाने, ठाणे महिला काँग्रेस सरचिटणीस वसुधा गायकवाड, महिला काँग्रेस सचिव पुष्पा पाटील, उज्ज्वला अंबालकर, ललिता पंडागळे, आशा गोखले, मीना कांबळे, युवा नेते सुलतान शेख, युवा नेते रुपेश तुपे, नाना मगदूम इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, असं संविधान जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील महिलांना घटनेद्वारे दिलेले अधिकार तयार केलेल्या फलकांद्वारे शिल्पा सोनाने व सहकारी महिलांनी राज्यातील व देशातील महिलांना संदेश दिला आहे। या कार्यक्रमाचं आयोजन तलावपल्ली ठाणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी केले आहे। यावेळी शिल्पा सोनाने, नंदकुमार मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रथम मी बाबासाहेबांना अभिवादन करतो। आज बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपल्या भारत देशातच नव्हे, देशातील 200 देशामध्ये ही जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी होत आहे। आज संपूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे। बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याच्या आधारे, घटनेच्या आधारे आपला भारत देश चालतो। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ घटना दिलेली आहे। म्हणूनच आज आपण या युद्धजन्य परिस्थितीत देखील आपण व्यवस्थित राहत आहोत। आज देशामध्ये आतंकवादी अत्याचार वगैरे असे प्रकार चालू आहेत, त्याला पायबंद घालण्यासाठी बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आपण त्या घटनेच्या आधारे आपण आपल्या देशातील नागरिकांचे संरक्षण करत आहोत। बाबासाहेबांनी जो संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश आत्ताच आमच्या महिला नेत्या शिल्पा सोनवणे यांनी आपल्या सर्व महिला भगिनींना दिलेला आहे। या देशात आपल्याला अत्याचारावर न्याय मिळण्यासाठी घटनेचा वापर करावा। आज आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, त्यानिमित्त मी सर्वांना आपण सांगू शकतो की आपल्याला युद्ध नको, आपल्याला बुद्ध हवा आहे। जय भीम, जय भारत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती देशभरामध्ये आपण साजरी करतोय। ह्याच आपण ठाणे शहर तलावपाडी येथे आपण सर्व बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी आपण इथे सगळे उपस्थित आहोत। बाबासाहेबांना कोटी कोटी नमन करतोय। अनोखे पोस्टर यासाठी की आज देशभरामध्ये महिला अन्याय अत्याचार होत असतात। बाबासाहेबांनी दिलेले कायदे आहेत, बाबासाहेबांचं संविधान आहे, महिलांसाठी किती कायदे आहेत हे सर्व देशभरातील महिलांनी, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्मातील महिलांनी बाबासाहेबांना वाचणं गरजेचं आहे आणि बाबासाहेबांचे जे कायदे आहेत ते वाचणं गरजेचं आहे। तेव्हाच आम्हा सर्व महिलांना न्याय मिळणार आहे। आणि जे आता बरंच हे अन्याय अत्याचार आणि जे बलात्कारांचे केसेस आहे, बुवाबाजीचं सर्व बोकाळत आहेत, तर मी तमाम महिलांना सांगेल की बुवाबाजीच्या पाठीमागे न लागता आपलं संविधान वाचा आणि बाबासाहेबांनी आपल्याला अन्यायावर मात करण्यासाठी जे कायदे दिले आहेत ते वाचा, असे मी तमाम महिला भगिनींना बोलू इच्छिते। आणि या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करते। जय हिंद, जय भीम। हा मेसेज असा आहे, तमाम लहान मुलं आणि जे विद्यार्थी वर्ग आहे आणि माता भगिनी आहे यांना मी एकच संदेश देऊ इच्छिते की हे जे पोस्टर आहेत हा एक संदेश आहे। लहान मुलांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। महिला अत्याचार सहन करू नका, त्याच्यावर आपण मात हे कायद्याच्या दृष्टीने करू शकतो। जे आपल्याला जे कायदे दिलेले आहेत, जातीवाचक ह्या जो कायदा आहे हे वाचला पाहिजे। अन्यायावर मात करण्यासाठी बाबासाहेबांनी असंख्य कायदे काढलेले आहे, ते वाचूनच आपण जगू शकतो ह्या जगामध्ये।
तर बाबासाहेबांना वाचा आणि बाबासाहेबांचे कायदे जे आहेत आत्मसात करा, तरच आपण ह्या जगावर मात करू शकतो, अन्यायाला वाचा फोडू शकतो.